चुकून फुटले कप. इट्स ओके. तिला इथे का बोलवलंय? मी नाही बोलवलं. मग जा असंही म्हणाला नाहीयेस तू. ती पाहुणी आहे आणि बहीण आहे तुझी सख्खी. पण मला ती इथे नकोय विक्रांत. तुझ्या तब्येतीची काळजी आहे म्हणून आली आहे ती. अरे पण मी ठणठणीत आहे. अगं पण आता आलीच आहे तर राहू दे ना. तुझा नक्की प्लॅन काय आहे विक्रांत? तिला सगळं सांगून माझी कोंडी करायची का तुला? काय बडबडतेस तू? का आधीच सगळं सांगून टाकलंस तू तिला? तरीच मी विचार करत होते नेमकी मी जायला निघाल्यावरच कशी आली ती. हे बघ, एक काम करूया ना विक्रांत, तू एकेकाला सांगण्यापेक्षा मीच सगळ्यांना सांगून टाकते. हे बघ, मी कुणालाही काहीही सांगितलेलं नाही. कोण होतं? कोणी नाही. आपण महत्वाचं बोलत होतो ना. आणि ते सुद्धा प्रायव्हेट. म्हणून दरवाजा बंद केला. तुझं काय चाललंय मोनिका? एक गोष्ट लक्षात ठेव विक्रांत, मानसी इकडे आल्यामुळे मी कोंडीत पकडली जाईन असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं अजिबात होणार नाहीये विक्रांत. वहिनी मानसी आले ते बरं झालं नाही. वहिनी ताटं काढून ठेवलेत मी, जरा फक्त पुसून घ्याल का? मानसी आल्यामुळे ना मोनिकाला जरा सोबत मिळाली. नाही म्हणजे अजून मिसळली नाही ना ती घरात. परवा खीर छान केली होती तिने. पण आणि एक सांगू का, नाही म्हणजे आता हळूहळू जरा स्वयंपाकात लक्ष देणं, पानं घेणं, एकमेकांच्या आवडीनिवडी काय आहेत हे जाणून घेणं म्हणजे शिकायला पाहिजे ना तिने आता. मी ताटं पुसली आहेत. हो. तू कधी आलीस? अगं मोनिकाशी गप्पा मारायच्या सोडून इथे काय करतेस? नाही ते ताई आणि विक्रांत बोलत होते, म्हटलं डिस्टर्ब कशाला. आणि तसंही मला नुसतं बसून राहायला आवडत नाही, म्हटलं जरा मदत करूया. वा ग वा, आमच्या घरात पाहुणी म्हणून आलीस तू. तुला काय कामं सांगणार आहे मी? हो त्यात काय एवढं. आणि तसंही तुम्ही एकट्या आहात, सांगा ना काय काय करू. अगं नको नको, खरंच काही नको. द्या, मी एक एक गोष्ट घेऊन जाते. बर. मानसी, नाही मगाशी माझ्या तोंडाचा पट्टा चालूच होता, पण काही गैरसमज नको हा करून घेऊस. काकू इट्स ओके. चला आपण आवरून घेऊ, सगळे वाट बघत असतील. मी काय मदत करू अजून? मदत कढी बघतेस का जरा? हो. छान वास येतोय. येतोय ना? घ्या पोळ्या. त्या मी वाढते की का? पापड राहिले की काय? अगं बाई पापड राहिले? हा मी आणते. काय पण अगं बाई करणे. अगं तू कशाला, तू आजच आलीस ना, तू बस. असू दे आई, तिला खूप आवड आहे या सगळ्या गोष्टी करायची.
आणि मानसी ज्या घरी जाते ना अगदी तिकडचीच होते. हो की नाही मानसी? आणतेस पापड पटकन? हो आणते. बाबा, आज मी म्हणते म्हणून तुमच्या आवडीची बटाट्याची भाजी खायची आणि कोणी तुम्हाला काहीच बोलणार नाही. सून असावी तर अशी, हा? आणि सुनेचा शब्द मोडू नये असं म्हणतात. तू घाल, भाजी घाल अजून. वा, कढी एकदम मस्त झाली हा. ए बाई, तू का उभी? तू बस न जेवायला. पाणी नाही आणलं का मी? आणतेचा ते थांब मी आणते. थँक्यू. काय ग बाई मोनिका, आज तुला झालंय काय? सगळी कामं धडाधड धडाधड करतेस. घरी असताना मी सगळी कामं एकटीच करायचे. हवं तर तुम्ही मानसीला विचारा ना. बरोबर ना मानसी? हो अगदीच. अजून काही आणायचं राहिलं असेल तर राहू दे, तू जेवायला बस. आम्ही आईंसोबतच जेवायला बसू. मानसी, लग्नानंतर ताई बदलली की नाही? नाही, ताईबद्दल आम्हाला माहिती नाही. नाही म्हणजे ते आपल्याला कळेलच ना हळूहळू. पण मानसी मात्र सकाळी स्वतःहून आली होती मला मदत करायला किचन मध्ये. अगो बाई, नाही म्हणजे मला हाक मारायचीस ना, मी आले असते. नाही, लग्नात सुद्धा इतकी एकटी धावपळ करत होती. आजकालच्या मुलींमध्ये असले गुण दिसतात कुठे? बरं वाटतंय? आता सगळ्यांची गप्पांची मैफल जर संपली असेल तर लगेच जेवायला लागा. जेवणानंतर सगळे गप्पा मारायला बसणार होते, तू नाही का म्हणालीस? हाच कशाला गप्पांचा फड? मानसी आली आहे ना आज, म्हणून सगळ्यांना जरा वाटलं. हो म्हणजे फक्त म्हणून नाही. तर जाऊ दे, तसंही आता सगळे झोपायला गेलेत. मी पण तेच म्हणतेय, आपण पण झोपूया ना? नाही, तू आणि मानसी झोपा, मी गेस्ट रूम मध्ये झोपतो. का? का म्हणजे तू मानसीला का टाळतेस सारखे? विक्रांत, मी अजिबात टाळत नाहीये तिला. जेवताना मी नीट बघत होतो, तू वेगळी वागत होतीस. मी अजिबात वेगळी वागत नव्हते. ठीक आहे, तिची इच्छा नाहीये ना गेस्ट रूम मध्ये झोपायची. इकडे येऊ दे तिला. तुझी तीच इच्छा आहे ना, आम्ही दोघी झोपू इकडे. ठीक आहे? ग बहीण आहे ती तुझी. मी हो म्हंटल ना. गुड नाईट. हाय. हाय. तू वर जाऊन झोपलीस तरी चालेल. नाही इट्स ओके. आय एम ओके हिअर. नाही, तू खास तिला भेटायला आली होतीस आणि तुमची व्यवस्थित भेटही झाली नाही ना. चालेल.
गुड नाईट. गुड नाईट. ये आत. दरवाजा उघडाच आहे. कशी आहेस तायडू? मस्त. मी आले पण आपलं बोलणंच नाही झालं. हो ना. मी आल्यापासून तुझ्या मूडचं तू जे काही करून घेतलंयस. ताई, मी चुकीच्या वेळी नाही ना आले, कारण मी आले तेव्हा तू जात होतीस कुठेतरी. हो, चुकलीच तुझी वेळ. पण ठीक आहे, इट्स ओके. पुढच्या वेळी येण्याआधी फोन करून यायचा. ओके. ऍक्च्युली मी आणि विक्रांतनं शॉपिंगला जाणार होतो. त्याच्याबद्दलच बोलत होतो आम्ही, जेव्हा तू दरवाजाशी आली होतीस आणि मला दरवाजा बंद करून घ्यावा लागला. राग नाही ना आला तुला? नाही ग ताई, राग कसला. आम्ही दोघं बोलत असलो ना की दुसरं कोणी मध्ये आलेलं विक्रांतला आवडत नाही. असू दे ग. आणि आपल्याला जेवतानाही बोलता नाही आलं. हो ना ग, मी इतकी बिझी असते ना सगळ्यांचं करण्यात की मला वेळच मिळत नाही. मग जेवायला बसले ना की असे सगळे प्रश्न विचारत बसतात. जाऊ दे, आता मिळालाय ना वेळ. मला सांग, काय झालं काय? मी हनीमून का कॅन्सल केला? मला विक्रांतने सांगितलंय सगळं. सगळं सगळं म्हणजे काय? हेच की तुझी तब्येत बिघडलीये म्हणून. अजून काय झालंय काय ग तुझ्या तब्येतीला? लग्नाआधी सांगत होते सगळ्या टेस्ट करून घे म्हणून. म्हटलं आता नवराच डॉक्टर आहे म्हटल्यावर प्रॉब्लेमच नाही. पण नेमकं काय झालंय तुला? काही नाही, सगळं ठीक आहे. डेस्टिनेशनच आवडलं नाही मला. ऍक्च्युली आय वॉन्टेड टू गो टू सिंगापूर, मलेशिया, म्हणून मग मी विक्रांतला सांगितलं प्लॅनच कॅन्सल करून टाक. ओ ताई, पण तू खुश आहेस ना? नाही, खुश कशी असेल मी मानसी? आज आमच्या दोघांचाही मूड होता गप्पा मारायचा आणि तू आलीस. कसं आहे ना मन्या, आधीची गोष्ट वेगळी होती. आपलं घर छोटं आहे ना, घरातल्या सगळ्या गोष्टी सुद्धा छोट्या छोट्या आहेत. पण हे घर, या घरातली सगळी माणसं, सगळं मोठं आहे. आता तू म्हणशील की ताई बदलले म्हणून, बरोबर? बदलली ताई. ती आता देशपांडे नाहीये, दळवी आहे. आणि तू दळवी नाहीयेस ना, म्हणून मला असं वाटतं की तू आज गेस्ट रूम मध्ये झोपावंस प्लीज. राग नाही ना आला माझ्या बोलण्याचा? नाही ग ताई, राग कसला येईल. मी पाठवते विक्रांत. थँक्यू. आणि ऐक ना, समजा मला उठायला उशीर झाला ना तर तू गेलीस तरी चालेल. ओके, गुड नाईट. गुड नाईट.
अहो तुम्ही बस बस बस. मी ते म्हणजे तुम्ही म्हणाला होता मला वर जाऊन झोप म्हणून, पण नेमका मला अभ्यास करायचा होता म्हणून मीच ताईला म्हटलं की तिला तू तिथे नको होतीस, राईट? नाही नाही तसं काही नाहीये. म्हणजे लहानपणापासून जरी मी तिला ओळखत नसलो ना, तरीही एवढं समजा इतपत ती मला कळू लागली. नाही पण खरंच तसं काही नाहीये. थोडी हट्टी आहे ती, बदल आवडत नाहीत तिला. नेमका तुमचा शॉपिंगचा प्लॅन होता आणि मी अचानक आले म्हणून. काय झालं? नाही काही नाही, तसंच असेल. तशी ती खूप समजूतदार आहे आणि तिथे असताना जर तिला छोटे छोटे बदल इतके खटकत असतील तर लग्न हा खूप मोठा बदल आहे. नवं घर, नवी माणसं, त्यांच्या आवडीनिवडी, चवी, पण हे सगळे बदल तिने खूप समंजसपणे घेतले. आणि त्यातून मला वेळ मिळत नाही ना. यु नो, हॉस्पिटलमध्ये खूप वेगवेगळ्या केसेस असतात, तिथे वेळ द्यावा लागतो. आणि घरी आलो की मी जरा गप्प गप्प असतो, पण ती हे सगळं समजून घेते. आणि आज नेमकं तुम्ही तिला समजून घ्यावं असं वाटत असताना मी आले म्हणून अपसेट असेल ती. त्यातून तिची तब्येत वर खाली. खरं तर चक्कर येणं, आजारी पडणं अशी नव्हती होती. आय डोंट नो. काही सिरियस नाहीये ना? नाही नाही, अजिबात नाही. शी इज ॲब्सोल्युटली फाईन. फोन का उचलत नाहीये? तरी तुम्ही डॉक्टर आहात म्हटल्यावर आम्हाला काळजीच नाही. फक्त एक रिक्वेस्ट होती, आजी आजोबांना तिच्या तब्येतीबद्दल नाही सांगणार. ह्याचा अर्थ मानसीला याने सांगितलं की काय? विक्रांत,